आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातली एकच गोष्ट बदलण्याची संधी मिळाली, तर तुम्ही काय बदलाल? तुमचं रूप, तुमचं नशीब, तुमची आर्थिक परिस्थिती की तुमचा भूतकाळ? बहुतेक लोक लगेच उत्तर देतील, माझ्यात अजून खूप काही कमी आहे. कुणाला वाटतं, मी अजून यशस्वी नाही. कुणाला वाटतं, मी इतरांइतका सुंदर नाही. तर कुणाला वाटतं, माझं आयुष्य इतरांसारखं परफेक्ट नाही. आणि म्हणूनच आपण स्वतःलाच रोज न्यायालयात उभं करतो. प्रत्येक चूक, प्रत्येक अपयश, प्रत्येक कमतरता आपल्याला सतत सांगत असते की तू अजून पुरेसा नाहीस. पण कधी असा विचार केलाय का, कदाचित समस्या तुमच्यात नाहीच. समस्या त्या कल्पनेत आहे ज्यात आपण परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करतो. कारण या जगात प्रत्येक गोष्ट अपूर्ण आहे. झाडाची प्रत्येक फांदी सारखी नसते. डोंगरावरचा प्रत्येक दगड गुळगुळीत नसतो. आकाशातला प्रत्येक ढग एकसारखा दिसत नाही. तरीही आपल्याला ते सगळं सुंदर वाटतं. मग फक्त स्वतःबाबतच आपण इतके कठोर का असतो? आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक ओरखड्याकडे कमतरता म्हणून पाहतो. पण कदाचित तेच ओरखडे तुमची खरी ओळख असतील. जपानमध्ये एक अतिशय सुंदर जीवनदृष्टी आहे. ती सांगते की अपूर्ण असणं म्हणजे कमी असणं नाही. बदलणं म्हणजे तुटणं नाही. आणि साधेपणाने जगणं म्हणजे मागे पडणं नाही. या विचारसरणीचं नाव आहे वाबी साबी. ही फक्त एक संकल्पना नाही, तर स्वतःकडे पाहण्याची एक नवीन नजर आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 जीवनतत्वांबद्दल बोलणार आहोत, जी तुम्हाला स्वतःशी पुन्हा जोडतील. तुम्ही स्वतःला स्वीकारायला शिकाल. तुलना करण्याची सवय कमी होईल. छोट्या गोष्टींमध्ये आनंद सापडू लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं, मन शांत ठेवण्यासाठी परिपूर्ण होण्याची गरज नसते हे तुम्हाला मनापासून जाणवेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित आजपासून तुम्ही स्वतःकडे पाहण्याची पद्धत कायमची बदलू शकते. चॅप्टर 1, अपूर्णतेतच खरं सौंदर्य आहे. लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट सतत शिकवली जाते. चूक करू नका. नेहमी पहिला नंबर मिळवा. सगळ्यांना आनंदी ठेवा. आणि आयुष्यात परिपूर्ण बना. हळूहळू हा विचार इतका मनात बसतो की आपण स्वतःची किंमतही परिपूर्णतेवर ठरवू लागतो. एखादं काम थोडंसं चुकलं तर आपण स्वतःलाच दोष देतो. कोणी आपल्यावर टीका केली तर ती अनेक दिवस मनात ठेवतो. एक छोटंसं अपयश आलं की आपण स्वतःलाच अपयशी समजून बसतो. पण एक क्षण थांबून विचार करा, या जगात खरंच परिपूर्ण असं काही आहे का? निसर्गाकडे पहा. झाडावरचं प्रत्येक पान वेगळं असतं. समुद्राची प्रत्येक लाट वेगळी असते. आकाशातला प्रत्येक सूर्यास्त नवीन असतो. निसर्ग कधीच परिपूर्ण दिसण्याचा प्रयत्न करत नाही, तरीही तो सुंदर वाटतो. मग आपणच स्वतःला परिपूर्ण बनवण्याचा एवढा हट्ट का करतो? समजा एका मातीच्या कुंभाराने 2 मडकी तयार केली. एक अगदी सरळ, गुळगुळीत आणि एकसारखं. दुसरं थोडंसं वाकलेलं, हाताच्या खुणा असलेलं. काळ जसजसा पुढे जातो तसतसं दुसऱ्या मडक्यात एक वेगळेपण दिसायला लागतं. कारण त्यात मशीनची नाही, तर माणसाच्या स्पर्शाची ओळख असते. आपलं आयुष्यही असंच आहे. आपल्या चुका, आपले संघर्ष, आपले अपयश यांनीच आपल्याला आजचा माणूस बनवला आहे. जर हे सगळं नसतं तर कदाचित
आपण आज इतके समजूतदारही नसतो. एक मराठी मुलगा नोकरीसाठी अनेक मुलाखती देत होता. प्रत्येक वेळी त्याला नकार मिळत होता. सुरुवातीला त्याला वाटलं, बहुतेक माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण त्याने स्वतःला दोष देण्याऐवजी प्रत्येक अनुभवातून एक नवीन गोष्ट शिकायला सुरुवात केली. काही महिन्यांनी त्याला योग्य नोकरी मिळाली. मागे वळून पाहताना त्याला जाणवलं, जर सुरुवातीलाच यश मिळालं असतं तर आजचा आत्मविश्वास कधीच मिळाला नसता. म्हणून अपूर्णता ही कमजोरी नसते, ती वाढण्याची जागा असते. आजपासून एक छोटासा सराव करा. जेव्हा स्वतःबद्दल एखादा नकारात्मक विचार मनात येईल, तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, मी खरंच कमी आहे की मी फक्त परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करत आहे? या एका प्रश्नामुळे तुमचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागेल. आणि जेव्हा स्वतःला स्वीकारायला सुरुवात होते, तेव्हाच मनावरचा सर्वात मोठा भार हलका होऊ लागतो. चॅप्टर 2. तुलना सोडली की शांतता मिळते. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? आपण अनेकदा दुःखी आपल्या आयुष्यामुळे नसतो, तर दुसऱ्यांचं आयुष्य पाहून होतो. सकाळी फोन हातात घेतो आणि काही मिनिटातच कोणीतरी परदेशात फिरताना दिसतं, कोणीतरी नवीन घर घेतलेलं असतं, कोणाचं प्रमोशन झालेलं असतं, कोणाचा व्यवसाय झपाट्यानं वाढत असतो. हे सगळं पाहिल्यानंतर नकळत मनात एक विचार येतो, माझ्याकडे अजून काय नाही? आणि इथूनच शांततेचा शेवट होतो. कारण तुलना कधीच संपत नाही. आज तुम्ही एका व्यक्तीशी तुलना कराल, उद्या दुसऱ्याशी, मग तिसऱ्याशी, आणि एक दिवस असा येईल की स्वतःच्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी आहेत हेच दिसेनासं होईल. एक छोटंसं उदाहरण पाहूया. एका गावात 2 शेतकरी राहत होते. दोघांकडे जवळजवळ सारखीच जमीन होती. पहिला शेतकरी रोज आपल्या शेतात मेहनत करत होता. दुसरा मात्र कामापेक्षा शेजाऱ्याच्या शेताकडे जास्त पाहायचा. त्याचं पीक जास्त हिरवं का दिसतं? त्याच्याकडे जास्त पैसे कसे आले? त्याचं नशीबच चांगलं आहे. हे विचार करण्यात त्याचा बराच वेळ जायचा. महिने गेले. पहिल्या शेतकऱ्याचं पीक भरभरून आलं. दुसऱ्याचं मात्र अपेक्षेइतकं आलं नाही. कारण त्याने स्वतःच्या शेताची काळजी कमी घेतली आणि दुसऱ्याच्या शेताकडे पाहण्यात जास्त वेळ घालवला. आपलं आयुष्यही असंच असतं. जेव्हा आपण सतत दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहतो, तेव्हा स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी लागणारी ऊर्जा कमी पडते. वाबी साबी आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतं. प्रत्येक फूल एकाच दिवशी उमलत नाही. आंब्याचं झाड आणि बांबू दोघांची वाढ वेगळी असते. पण म्हणून कोणतंही झाड कमी होत नाही. प्रत्येकाचा ऋतू वेगळा असतो. तसंच प्रत्येक माणसाचा प्रवासही वेगळा असतो. कदाचित आज कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे असेल, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मागे पडला आहात. तुमची वेळ, तुमचा वेग आणि तुमचं ध्येय हे फक्त तुमचं आहे. आजपासून एक छोटी सवय लावा. दिवसातून किमान अर्धा तास मोबाईल बाजूला ठेवा. तो वेळ स्वतःसाठी वापरा. एखादं पुस्तक वाचा, फिरायला जा किंवा शांत बसून विचार करा. कालच्या तुमच्यापेक्षा आज तुम्ही 1% जरी चांगले झाला आहात का? जर उत्तर हो असेल, तर तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या आयुष्याशी स्पर्धा करून कधीच समाधान मिळत नाही. पण स्वतःच्या कालच्या रूपापेक्षा आज थोडं चांगलं बनण्याचा प्रयत्न मनाला खरी शांतता देतो. आणि ज्या दिवशी तुलना थांबते, त्या दिवशी स्वतःचा प्रवास
खऱ्या अर्थाने सुरू होतो. चॅप्टर 3. साधेपणातच खरं सौंदर्य आहे. आजच्या जगात आपल्याला एक गोष्ट सतत सांगितली जाते. आणखी खरेदी करा, आणखी कमवा, आणखी मिळवा, आणखी मोठं जगा. आणि नकळत आपण असा विश्वास ठेवू लागतो की जास्त गोष्टी म्हणजे जास्त आनंद. पण वास्तव तसं नसतं. कधी कपाट उघडून पाहिलंय का? अनेक कपडे असतात, पण आपण वारंवार तेच काही कपडे घालतो. मोबाईलमध्ये हजारो फोटो असतात, पण आठवणीत मात्र काही मोजकेच क्षण राहतात. घरात अनेक वस्तू असतात, पण मनात शांतता नसते. मग प्रश्न असा आहे, आपल्याला खरंच आणखी वस्तूंची गरज आहे का, की आणखी शांततेची? वाबी साबी आपल्याला सांगतं, साधेपणा म्हणजे स्वतःला कमी करणं नाही. साधेपणा म्हणजे जे खरंच महत्त्वाचं आहे त्यासाठी जागा तयार करणं. एक छोटंसं उदाहरण पाहूया. एक वृद्ध आजोबा गावातल्या छोट्याशा घरात राहत होते. घरात महागडं फर्निचर नव्हतं, मोठा टीव्ही नव्हता, दाखवण्यासारख्या अनेक वस्तूही नव्हत्या. पण रोज सकाळी ते अंगण झाडायचे, झाडांना पाणी घालायचे, चहाचा कप घेऊन शांतपणे सूर्योदय पाहायचे. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसायची. एकदा कोणीतरी त्यांना विचारलं, तुमच्याकडे इतकं कमी असूनही तुम्ही एवढे आनंदी कसे? ते हसले आणि म्हणाले, ज्याची गरज नाही ते कमी केलं, म्हणून ज्याची गरज आहे त्याचा आनंद जास्त घेता येतो. हीच साधेपणाची ताकद आहे. जेव्हा आयुष्यातला अनावश्यक गोंधळ कमी होतो, तेव्हा मनही हलकं होतं. याचा अर्थ असा नाही की पैसा कमवू नका, मोठी स्वप्न पाहू नका. नक्की पहा, पण त्या स्वप्नांच्या मागे धावताना स्वतःची शांतता गमावू नका. आज एक छोटा प्रयोग करा. तुमच्या खोलीत किंवा टेबलावर नजर टाका. तिथे अशी एखादी गोष्ट नक्की असेल जी अनेक महिन्यांपासून वापरलेली नाही. ती बाजूला करा. मग पुन्हा एक, आणखी एक. फक्त वस्तू नाही, मनातले काही अनावश्यक विचारही सोडा. जुना राग, निरर्थक अपेक्षा आणि प्रत्येकाला खुश ठेवण्याचा हट्ट. जसं घरात जागा तयार होते, तसंच मनातही मोकळी जागा तयार होते. आणि त्या जागेत शांतता हळूहळू स्वतःहून येऊ लागते. लक्षात ठेवा, सुंदर आयुष्य ते नसतं ज्यात सर्व काही असतं. सुंदर आयुष्य ते असतं ज्यात आवश्यक गोष्टी पुरेशा असतात. कारण अनेकदा खरा आनंद आणखी मिळवण्यात नसतो, तो जे आहे त्याची मनापासून कदर करण्यात असतो. चॅप्टर 4. प्रत्येक गोष्ट बदलते. तुमच्या आयुष्यात असा एखादा दिवस आला आहे का, जेव्हा तुम्हाला वाटलं होतं हे दुःख कधीच संपणार नाही, किंवा हे आनंदाचे दिवस कायम असेच राहतील? पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिलं तेव्हा लक्षात आलं, दोन्ही गोष्टी बदलल्या. हेच जीवनाचं सर्वात मोठं सत्य आहे. काहीच कायम राहत नाही. ऋतू बदलतात, झाडांची पानं गळतात, पुन्हा नवी पालवी फुटते. नदीचं पाणी प्रत्येक क्षणी पुढे जात असतं. निसर्ग आपल्याला रोज एकच धडा शिकवत असतो, बदल अटळ आहे. पण माणूस मात्र बदलाला घाबरतो. नोकरी बदलली तर भीती, नातं बदललं तर वेदना, परिस्थिती बदलली तर अस्वस्थता. कारण आपल्याला जे परिचित असतं तेच कायम राहावं असं वाटतं. पण जीवनाला स्थिर राहणं माहीतच नाही. एक छोटंसं उदाहरण पाहूया. एका तरुणाची अनेक वर्षांची नोकरी अचानक गेली. सुरुवातीचे काही दिवस त्याला सगळंच संपल्यासारखं वाटलं.
तो स्वतःलाच दोष देत राहिला. पण वेळ पुढे सरकत राहिली. त्याने नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली. लहान सहान कामं स्वीकारली. काही महिन्यांनी त्याने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. एक दिवस तो म्हणाला, त्या दिवशी नोकरी गेली नसती तर माझ्यातली क्षमता मला कधीच कळली नसती. कधीकधी जी घटना आपल्याला शिक्षा वाटते तीच पुढे जाऊन आयुष्यातली सर्वात मोठी संधी ठरते. म्हणून बदलाशी लढण्यापेक्षा त्याच्याकडून शिकणं जास्त महत्त्वाचं आहे. वाबी साबी आपल्याला सांगतं, जुनी पानं गळाली म्हणून झाड संपत नाही. ती नव्या पानांसाठी जागा तयार करत असतात. तसंच आपल्या आयुष्यातून काही लोक जातात, काही सवयी बदलतात, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत. पण म्हणून आयुष्य थांबत नाही, ते पुढे चालत राहतं. आजपासून एक छोटी सवय लावा. जेव्हा एखादा अनपेक्षित बदल घडेल तेव्हा लगेच हे माझ्याच बाबतीत का असं विचारू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, ही परिस्थिती मला काय शिकवत आहे. हा एक प्रश्न तक्रारीचं रूपांतर शिकण्यात करू शकतो. लक्षात ठेवा, जीवनात बदल टाळणं आपल्या हातात नाही, पण त्या बदलाकडे कोणत्या नजरेने पाहायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही बदलाला शत्रू नव्हे तर शिक्षक मानायला शिकाल, त्या दिवशी भीती कमी होईल आणि आयुष्यावरचा विश्वास पुन्हा वाढू लागेल. चॅप्टर 5. निसर्गाकडून जगणं शिका. आपण आयुष्यात अनेक शिक्षक भेटतो. शाळेत शिक्षक असतात, कॉलेजमध्ये प्राध्यापक असतात, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ असतात. पण एक शिक्षक असा आहे जो जन्मापासून आपल्या आसपास आहे आणि तरीही आपण त्याच्याकडून शिकायलाच विसरतो. तो म्हणजे निसर्ग. सकाळचा उगवणारा सूर्य कधी घाई करत नाही. नदी कधी मागे वळून वाहत नाही. झाड कधी दुसऱ्या झाडासारखं दिसण्याचा प्रयत्न करत नाही. आणि फूल कोणाच्या टाळ्यांची वाट पाहत नाही. ते फक्त उमलतं, कारण त्याचा स्वभावच तसा असतो. पण आपण आपल्या प्रत्येक निर्णयामागे लोक काय म्हणतील याचा विचार जास्त असतो. आपण स्वतःसाठी कमी आणि इतरांना दाखवण्यासाठी जास्त जगू लागतो. यामुळे मन थकायला लागतं. एक छोटी गोष्ट पाहूया. एक लहान मुलगा आपल्या आजोबांसोबत बागेत गेला होता. त्याने एक कोमेजलेलं पान उचललं आणि विचारलं, आजोबा, हे पान आता काही कामाचं नाही ना? आजोबा हसले. ते म्हणाले, हेच पान काही दिवसांपूर्वी झाडाला सावली देत होतं. आज ते जमिनीवर पडून माती बनेल आणि उद्या त्याच मातीतून नवीन रोप उगवेल. निसर्गात काहीच निरर्थक नसतं. मुलगा शांत झाला. पण हा धडा फक्त त्या मुलासाठी नव्हता, तो आपल्यासाठीही आहे. आपल्या आयुष्यातले काही दिवस यशाचे असतात, काही दिवस संघर्षाचे. दोन्हींची गरज असते, कारण संघर्षाशिवाय संयम शिकत नाही आणि संयमाशिवाय यश टिकत नाही. निसर्गाशी जोडलेला माणूस स्वतःशीही जोडलेला असतो. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावा. दररोज किमान 10 मिनिटं मोबाईलशिवाय बाहेर पडा. सूर्योदय पहा, संध्याकाळचं आकाश पहा, झाडाखाली काही क्षण शांत बसा, पक्ष्यांचा आवाज ऐका. सुरुवातीला कदाचित काही विशेष वाटणार नाही, पण हळूहळू तुमच्या मनाचा वेग कमी होऊ लागेल. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा अनेक प्रश्नांची उत्तरं बोलण्यात नाही तर शांततेत मिळू लागतात. लक्षात ठेवा, निसर्ग कधीच घाई करत नाही. तरीही योग्य वेळी प्रत्येक ऋतू येतो, प्रत्येक फूल उमलतं, प्रत्येक झाड वाढतं. म्हणून
स्वतःच्या आयुष्यालाही थोडा वेळ द्या. कदाचित तुमच्यातही काही सुंदर घडत असेल जे अजून फुलायचं बाकी आहे. चॅप्टर 6. वर्तमान क्षणाचा स्वीकार. आपण दिवसात किती वेळ खरंच वर्तमानात जगतो? हा प्रश्न स्वतःला एकदा नक्की विचारा. शरीर इथे असतं, पण मन कधी कालच्या चुकांमध्ये अडकलेलं असतं, तर कधी उद्याच्या चिंतेत हरवलेलं असतं. परिणाम असा होतो की आजचा दिवस हातातून निसटून जातो. कल्पना करा, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जेवायला बसला आहात. सगळे एकत्र आहेत, हशा आहे, गप्पा आहेत, पण तुमचं लक्ष सतत मोबाईलवर आहे. एक संदेश, एक सूचना, एक व्हिडिओ, आणि नकळत समोर बसलेल्या माणसांपेक्षा स्क्रीन महत्त्वाची वाटू लागते. जेवण संपतं, दिवसही संपतो, पण त्या क्षणाची आठवण तयारच होत नाही, कारण तुम्ही त्या क्षणी उपस्थितच नव्हता. अनेक लोकांना वाटतं शांतता म्हणजे डोंगरावर जाऊन बसणं किंवा सगळ्या समस्या संपणं. पण खरं पाहिलं तर शांतता म्हणजे ज्या क्षणी तुम्ही आहात तो क्षण पूर्णपणे जगणं. एक वृद्ध आजी रोज सकाळी त्यांच्या अंगणात बसून चहा प्यायच्या. कोणीतरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज इतका वेळ शांत का बसता? त्या हसल्या आणि म्हणाल्या, मी चहा पित नाही, मी तो अनुभवते. हा फरक खूप मोठा आहे. आपण अनेक गोष्टी करतो, पण त्यांचा अनुभव घेत नाही. आपण खातो, पण चवीकडे लक्ष नसतं. आपण चालतो, पण आजूबाजूचं पाहत नाही. आपण लोकांशी बोलतो, पण खरंच ऐकत नाही. आयुष्य मोठ्या क्षणांनी सुंदर होत नाही, ते छोट्या क्षणांना दिलेल्या लक्षामुळे सुंदर होतं. आजपासून एक छोटी सवय लावा. दिवसातून 5 मिनिटं कोणताही मोबाईल नाही, कोणतंही संगीत नाही, कोणतंही काम नाही. फक्त शांत बसा. श्वास आत जातोय आणि बाहेर येतोय, एवढंच लक्षात ठेवा. सुरुवातीला मन भटकणार, ते अगदी स्वाभाविक आहे. पण दररोज हा सराव केला तर हळूहळू मन वर्तमानात राहायला शिकेल. आणि जेव्हा माणूस वर्तमानात जगायला शिकतो, तेव्हा भूतकाळाचा पश्चात्ताप कमी होतो, भविष्याची भीतीही कमी होते. उरतो तो फक्त हा क्षण. आणि अनेकदा आपल्याला शोधायचा असलेला आनंद याच क्षणात शांतपणे आपली वाट पाहत असतो. पुढच्या आणि शेवटच्या अध्यायात आपण या संपूर्ण प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा धडा पाहणार आहोत. कारण वाबीसाबी फक्त जगण्याची पद्धत नाही, तर स्वतःशी शांततेने जगण्याची कला आहे. चॅप्टर 7. स्वतःशी मैत्री करा. या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक प्रश्न विचारला होता. परिपूर्ण होण्याचा प्रयत्न आपल्याला खरंच आनंद देतो का? आता या प्रवासाच्या शेवटी कदाचित उत्तर तुमच्याही मनात स्पष्ट झालं असेल. खरा आनंद परिपूर्ण होण्यात नाही, तर स्वतःला स्वीकारण्यात आहे. आपण आयुष्यभर अनेक नाती जपतो, आईवडिलांशी, मित्रांशी, जोडीदाराशी, सहकाऱ्यांशी. पण एक नातं असं असतं ज्याच्यासोबत आपण जन्मापासून शेवटपर्यंत असतो. ते म्हणजे स्वतःसोबतचं नातं. दुर्दैवाची गोष्ट अशी की हेच नातं आपण सर्वात जास्त दुर्लक्षित करतो. चूक झाली की स्वतःलाच कठोर शब्द बोलतो. अपयश आलं की स्वतःलाच कमी समजतो. आरशात पाहिलं की आधी दोष शोधतो. कल्पना करा, तुमचा एखादा जवळचा मित्र तुमच्याकडे आला आणि म्हणाला, माझ्याकडून चूक झाली. तुम्ही त्याला काय सांगाल? तू निरुपयोगी आहेस, तुझ्यात काहीच क्षमता नाही? नाही. तुम्ही त्याला समजावाल, धीर द्याल, पुन्हा प्रयत्न करायला सांगाल. मग स्वतःशी बोलताना
आपण इतके कठोर का होतो? जशी एखादी जुनी वस्तू तिच्या खुणांसह सुंदर दिसते, तसंच माणूसही त्याच्या अनुभवांमुळे सुंदर बनतो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चूक, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक जखम तुमच्या कमतरतेची नाही, तर तुमच्या प्रवासाची साक्ष आहे. आजपासून स्वतःशी एक छोटा करार करा. स्वतःची तुलना कमी करेन. स्वतःच्या चुका स्वीकारेन. दररोज एका छोट्या गोष्टीबद्दल स्वतःचं कौतुक करेन. आणि जे बदलू शकत नाही, त्यासाठी स्वतःला दोष देणं थांबवेन. लक्षात ठेवा, आयुष्य सुंदर होण्यासाठी सगळं बदलण्याची गरज नसते. कधीकधी फक्त स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलली तरी संपूर्ण आयुष्य बदलल्यासारखं वाटतं. कदाचित आजही तुमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं नसतील, सगळ्या समस्या संपलेल्या नसतील, पण जर आजपासून तुम्ही स्वतःशी थोडं प्रेमाने वागायला सुरुवात केली, तर हा प्रवास नक्कीच हलका होईल. आणि हाच वाबी साबीचा सर्वात सुंदर संदेश आहे. स्वतःला बदलण्याआधी स्वतःला स्वीकारायला शिका. आजच्या या प्रवासात आपण 7 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. पहिली, अपूर्ण असणं म्हणजे कमी असणं नाही. दुसरी, तुलना केली की मन अस्वस्थ होतं. तिसरी, साधेपणातही एक वेगळं सौंदर्य असतं. चौथी, बदल हा आयुष्याचा नियम आहे, शिक्षा नाही. पाचवी, निसर्ग हा आपल्या आयुष्यातला सर्वात शांत शिक्षक आहे. सहावी, खरं आयुष्य फक्त वर्तमान क्षणात जगता येतं. आणि सातवी, सर्वात महत्त्वाची, स्वतःशी मैत्री केल्याशिवाय मनाला खरी शांतता मिळत नाही. या 7 गोष्टी ऐकायला खूप सोप्या वाटतात, पण त्यांना जगण्यासाठी दररोज छोट्या छोट्या सवयी बदलाव्या लागतात. लक्षात ठेवा, उद्यापासून संपूर्ण आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करू नका. फक्त आज एकच गोष्ट बदला, स्वतःशी बोलण्याची पद्धत. जेव्हा चूक होईल, स्वतःला माफ करा. जेव्हा एखादी गोष्ट मनासारखी होणार नाही, तिला स्वीकारा. जेव्हा दुसऱ्याचं यश दिसेल, त्याचा हेवा करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवा. आणि दिवसातून काही मिनिटं फक्त स्वतःसोबत शांत बसा. कदाचित सुरुवातीला काहीच बदलल्यासारखं वाटणार नाही, पण दिवसागणिक तुमचं मन हलकं होत जाईल. कारण शांतता बाहेर कुठेच मिळत नाही, ती आपल्या विचारांमध्ये असते. आणि जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो, तेव्हा ती शांतता हळूहळू आपल्या आयुष्याचा भाग बनते. म्हणून आज हा व्हिडिओ संपल्यानंतर आरशासमोर एकदा स्वतःकडे पहा आणि मनापासून एवढंच म्हणा, मी परिपूर्ण नाही, पण मी पुरेसा आहे. कदाचित ही एकच ओळ तुमचं आयुष्य पाहण्याची दृष्टी बदलू शकते. जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला एक तरी विचार मनापासून आवडला असेल, तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जिला सध्या स्वतःला स्वीकारणं कठीण जात आहे. आणि अशाच पुस्तकांमधील जीवन बदलणारे विचार सोप्या मराठीत जाणून घ्यायचे असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आपला वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासोबत आणि आयुष्याकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी घेऊन.